विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामध्ये 10-0 असा ऐतिहासिक निर्णय सुद्धा कोल्हापूरच्या जनतेने घेतला आणि या मंत्रिपदाच्या सगळ्या नवीन निवडीमध्ये सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या बरोबर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा संधी मिळाली। आज पहिल्यांदा मंत्री म्हणून आज कोल्हापूरमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपण सगळ्यांनी या ठिकाणी आम्हा सर्वांचं अत्यंत उत्स्फूर्तपणाने स्वागत केलं। त्याबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, जनसुराज्य, आरपीआयच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अत्यंत चांगली जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर दिलेली आहे। निश्चितपणाने या संधीचं सोनं करताना प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येकाला सुद्धा समाधान आणि अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करण्याचा संकल्प सुद्धा मी निश्चितपणाने करेन। आजच्या या उत्स्फूर्त स्वागताबद्दल तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जेवढं उत्स्फूर्त आपण सगळ्यांनी स्वागत केलंय तेवढंच ताकदीचं आणि शक्तीचं काम सुद्धा या मतदारसंघात नव्हे तर आता महाराष्ट्रात करण्यासाठी आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।